सर एक आरोपी सापडलेला आहे, दुसरा आरोपी फरार आहे, त्याबद्दल काय सांगू? सदर जी घटना आहे ही 12 तारखेला लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत आदरकी या ठिकाणी घडलेली होती. याच्यामध्ये सुरुवातीला फारशी काही माहिती नव्हती. खरं तर फक्त एक अपघात झालेल्याचं सुरुवातीला लक्षात येत होता लोकांना. परंतु याच्यामध्ये लोणंद पोलीस स्टेशनने सुरुवातीपासून तपास खूप सखोल पद्धतीने करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यामुळे याच्यामध्ये असं दिसून आलं की याच्यामध्ये खून केलेला आहे. त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर याच्यामध्ये सुरुवातीला एखाद्या आरोपीचं नाव सगळ्यांकडे समजून घेत होतं, परंतु दुसरा आरोपी आहे असं निष्पन्न करून त्या आरोपीला देखील याच्यामध्ये लगेच ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली. साक्षीदार चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये निष्पन्न करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर आता एक आरोपी याच्यामध्ये मात्र अजून फरार आहे. त्याला आता मी सध्या शोधतोय आणि त्याच्यासाठी SDPO स्तरावर एक पथक, पोलीस स्टेशन स्तरावर एक पथक आणि एक स्थानिक पोलीस शाखेचे एक पथक, असे 3 वेगळे पथक जे आहेत ते आरोपीच्या शोधमध्ये त्या दिवशीपासून कार्यरत आहे, काम करत आहे. आणि जसा आपण पहिला आरोपी पकडलेला तसा दुसरा आरोपी देखील आता लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे. त्याचबरोबर तो जो कुटुंब आहे तो कुटुंबाला जोपर्यंत आरोपी सापडत नाही, दुसरा आरोपी तो सापडत नाही, तोपर्यंत कुटुंबाच्या संरक्षणासाठी कायमचं एक फिक्स पॉईंट त्या ठिकाणी त्यांच्या घराजवळ लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या मैत्रीचा जो भाऊ आहे तो कामानिमित्त वेगळ्या ठिकाणी जात असतो, त्याला पर्सनल सिक्युरिटी देण्यात आलेली आहे, जेणेकरून त्याला कुठल्या प्रकारची धोका निर्माण होणार नाही. त्याचबरोबर साक्षीदार जे आहे ते आमच्या कंटिन्यू संपर्कात आहे, त्याला देखील आम्ही आमच्या स्तरावर त्यांना संरक्षण देतोय. अशा पद्धतीने संपूर्ण जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये सध्या पोलीस तपास करत आहे आणि लवकरात लवकर हा जो दुसरा आरोपी आहे तो आमच्या ताब्यात आहे. सर अंजली दमानी यांनी एक आरोप केला आहे की ते तुम्हाला कुठं ना कुठेतरी प्रेशर केलं जाते, त्यांचे नातेवाईक कोणतरी BJPमध्ये आहेत आणि तुम्हाला फोर्स केला जातोय की केस मिटवण्यासाठी, असं काय तुम्हाला दिसून आलं? या गुन्ह्यामध्ये FIRचा जर आपण अवलोकन केला तर FIR मध्ये दोघंही आरोपींचं नावानिशी FIR घेण्यात आलेली आहे. दोघंही आरोपींची बाबतीत सखोल माहिती सुरुवातीपासून FIR मध्ये नमूद आहे. त्यामुळे कुणाला याच्यामध्ये अजिबात काही असू द्या त्यांना सोडणार पोलीस नाही. जो अपघात आधी दाखवला गेला मात्र हत्या असं उघड झाल्यानंतर काय यामध्ये नवीन समोर आलं आणि तुमचं म्हणणं हे काय आहे? जेव्हा त्यांचा आम्हाला कळलं ना घरी अपघात झालाय तेव्हा वाटलं की दवाखान्यात गेल्यावर होतील बरे, पण नंतर कळलं आमचे चुलत सासरे आहेत ना, ते आल्यावर त्यांनी सांगितलं की असं त्यांना हे झाले, कारण आधी उडवलं, नंतर त्यांच्यावर वार केले त्यांनी. बरं, मात्र आत्ताचा तेव्हापासूनचा पोलीस तपास कसा सुरू आहे आणि आत्ता पोलिसांनी जे आले होते ते काय आश्वासन दिलं आपल्याला? पोलिसांचा तपास सुरूच आहे, चांगल्या प्रकारे करतात ते तपास. आणि आत्ता SP आल्यावर जरा धीर आला की अजून लवकरात लवकर ते शोधून काढतील आरोपीला. बरं, तुम्ही अंजली दमानी यांच्याकडे काल जाऊन आलात, तर यामध्ये काय त्यांनी सांगितलं आणि पोलिसांपर्यंत त्या पोहोचल्या, त्याच्यानंतर थोडं तपासाला गती आली आहे का? हां, आम्ही काल गेल्यावरती त्यांना सांगितलं सगळं, त्यांना जरा चुकीची माहिती भेटलेली, त्यामुळं त्या म्हटल्या जरा तपास हे झालेला. मग त्यांना सांगितल्यावर त्या म्हटल्या की 5 दिवसाच्या आत आरोपी आम्ही हजर करूया, असं त्यांना SPनी सांगितलं. हां, बरं, आत्ता तुमचं म्हणणं काय? आत्ता SP आलेल्या त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आम्ही आरोपीला अटक करूयात. आमचा विश्वास आहे त्यांच्यावर की करतील लवकर हजर म्हणून. ते तुमची मागणी आहे का? त्यांनी करावं लवकर आरोपीला. आणि एवढीच त्यांना ही की आरोपी घावल्यावरती त्याला अटक करण्यापेक्षा त्याला काहीतरी पुढची शिक्षा त्यांनी करावी. अटक करून काहीच होई नाही ना, 18 दिवस झाले आज त्यांना एवढं न्याय भेटत नाही. रत्नशिव निंबाळकर यांचा जो खून झाला ते तुमच्या बंधूंनी केल्याचं तपासात समोर येतं, दत्तात्रय निंबाळकर यांनी. तर हे सगळं होत असताना जे रत्नशिव निंबाळकर आहेत यांचं कुटुंब अंजली दमानी यांना भेटलं आणि अंजली दमानी यांनी या संदर्भात काही आरोप केले ते थेट तुमच्याकडे बोट दाखवत आहे की
संबंधित जे दत्तात्रय निंबाळकर आहेत, जे फरार आहेत, त्यांचे तुम्ही सख्खे बंधू आहात, तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात, याच्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो. हे कितपत खरं आहे आणि तुमची भूमिका काय आहे यावर? हे एकदम चुकीचं आहे. दत्तात्रय निंबाळकर हा माझा भाऊ असला तरी गेली 2-3 वर्ष झाले त्याचा माझा कुठलाही संबंध नव्हता. कधी बोलण्याचा योग्य आलेला नाही. यानंतर ही घटना घडल्यानंतर मी लोणंद पोलीस स्टेशन गेल्यानंतर मी माझे स्टेटमेंट असे दिले की दत्तात्रय निंबाळकर आणि माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि याचे मी समर्थन करत नाही. या आरोपीला पाहिजे ती कठोर शिक्षा द्यावी अशी मी पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे. नाही मात्र आत्ता तुम्ही भाजपचे कुठले पदाधिकारी आहात? भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे मी. अंजनी दमाने यांनी जो आरोप केलेला आहे माझ्यावर, एकदम हा चुकीचा आरोप केलेला आहे. त्यांनी या गोष्टी शहानिशा केल्याशिवाय केली पाहिजे त्यांनी की याचा माझ्याशी काय संबंध आहे का. गावातील कोणत्याही लोकांना जर तुम्ही विचारलं की सुरेश निंबाळकर आणि दत्ता निंबाळकर याचा काय संबंध आहे का, तर गावातील तुम्हाला सर्व लोक सांगतील की माझं माझ्या भावाचं अजिबात पटत नव्हतं. पण हे जे प्रकरण झालं, जो खून झाला, याच्यानंतर पोलिसांनी तुम्हाला किती वेळा संपर्क केला, तुम्हाला किती वेळा चौकशीला बोलवलं आणि यातून काय काय चौकशीतून तुम्ही त्यांना सांगितलेलं? चौकशीला गेल्यानंतर 10 ते 12 वेळा मला पोलीस स्टेशनला बोलवलं. मी सर्व आमच्या बहिणींना कॉल केला, आमच्या दाजींना फोन केला, माझ्या 3 बहिणी त्या सर्व पाहुण्या नातेवाईकांना सांगितलं बाबा ह्याचा कुठून तुम्हाला कॉल आला, मेसेज आला तर आम्हाला कळवा, कारण हा आरोपी पळून गेलेला आहे. बरं, आत्ताची भूमिका तुमची काय आहे? माझी भूमिका अशी आहे की माझा भाऊ दत्तात्रय व्यंकट निंबाळकर याने जे कृत्य केले आहे ते अतिशय कठोर कृत्य केलेलं आहे. त्याला शासनाने त्याला फाशी शिक्षा द्यावी अशी मी विनंती करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.